3 दिवस. हां, तर एका वेबसाईटला SEOमध्ये जर रँकिंग करायचं असेल, कमीत कमी 3 मंथ आणि मॅक्सिमम 6 मंथ लागतात. बरोबर आहे. मोर दॅन दॅट पण लागतो आणि लेस दॅन दॅट पण लागतो. म्हणजे 1 महिन्यापेक्षा कमी वेळेमध्ये पण तुमची वेबसाईट रँकिंग होऊ शकते आणि 1 वर्षापेक्षा जास्त वेळामध्ये पण तुमची वेबसाईट रँकिंग होते. तर आता तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, की NMD प्रायव्हेट लिमिटेडची वेबसाईट किती नंबरला दिसते? किती नंबरला रँकिंग होते? जर आपण Googleवरती सर्च केलं तर आपण Googleवरती जाणार आणि Googleवरती जाऊन आपण काय सर्च करणार? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे असं सर्च करणार. तर आत्ता सरांनी जसं सांगितलं, की एका पेजवरती 10 रिझल्ट दिसतात. बरोबर आहे. मग आपल्याला इन पुणे सर्च केलं तर पहिल्यांदा लोकल SEO येतो. का? बघा. नंतर कोणाची 1 नंबरला दिसते? स्कूल ऑफ डिजिटल मार्केटिंग. नंतर कोणाची दिसते? खाली कोणाची दिसते? काय होतंय? हे पहिलं पेज झालं. झालं इथपर्यंत पहिलं पेज. आता ह्याच्या खाली आपली वेबसाईट आली. म्हणजे सेकंड नंबरच्या पेजवरती आपली वेबसाईट दिसते 12 नंबरला. हा झाला 11 नंबर आणि हा झाला 12 नंबर. तर 12 नंबरला आपली वेबसाईट दिसते. दिसते का? मग आता तुम्ही मला सांगा, तर वेबसाईट रँकिंग झाली का वेबसाईटचं पेज रँकिंग झालं? वेबसाईटचं पेज. पेज रँकिंग. कसं समजलं तुम्हाला? आपल्या वेबसाईटचं नाव आहे NMD प्रायव्हेट लिमिटेड. आपल्या URLचं नाव काय आहे? डोमेनचं नाव thedigitaLNMD.com आणि त्याच्या पुढे काय केलेलं आहे? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे हे लिहिलेलं आहे. बरोबर आहे. मग आता तुम्ही म्हणतात वेबसाईट का पेज? आपण क्लिक करून आपल्याला समजेल की काय ओपन होतंय ते. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपली जी वेबसाईट आहे, तर त्या वेबसाईटमधलं पेज रँकिंग होतंय. कसं समजलं तुम्हाला पेज रँकिंग होतंय? बरोबर आहे. माझं सरनेम दरेकर आहे, पण नवनाथ दरेकर आहे नाव. तसंच की माझी वेबसाईट आहे thedigitaLNMD.com. पण पुढे जे एक्सटेन्शन लागतं हे डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे. आपली वेबसाईट ही पूर्ण आहे thedigitaLNMD.com. पण ह्याच्यामध्ये जे पेज आले आणि त्याच्यामध्ये आपण जर डेटा सायन्सचं जर पेज रँकिंग होत असतं, तर मग आपली कशी दिसली असती वेबसाईट? डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. हा जे एक्सटेन्शन लागतं हे ह्याला बोलतात URL. समजलं? तर हा URL खूप इम्पॉर्टंट असतो. तर ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. तर वेबसाईट कधी रँकिंग होत नाही, वेबसाईटचं पेज रँकिंग होतं. वेबसाईट पण रँकिंग होते, पण त्याच्यासाठी कंटेंट त्या रिलेटेड पाहिजे. हे पुढे जाऊन तुम्हाला समजेल गोष्टी. पण ह्या गोष्टी बऱ्यापैकी सगळ्यांना समजल्या. सर्च इंजिन म्हणजे काय? हे जे आहे ते सर्च इंजिन आहे. बरोबर आहे. हे कोणतं सर्च इंजिन आहे? Googleचं आहे. मग असे वेगवेगळे 5,000 प्लस हे सर्च इंजिन आहेत. Google, Yahoo, इंटरनेट आर्चिव्ह, बायडो, Yandex, DuckDuckGo. पण मोस्टली 70% Google यूज केलं जातं. Google कधी लॉन्च झालं? तर 1998 ला लॅरी पेज आणि सर्जन यांनी फाउंड केलं. हू इज द CEO ऑफ Google? सुंदर पिचाय. तर ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला समजल्या. आता आपण Googleवरती जे पण सर्च करतोय, मी इथं केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस हा कीवर्डच आहे. तर कीवर्डला आता वेगळा. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणेला आपली रँकिंग वेगळी होती. डिजिटल मार्केटिंग कोर्सेसला वेगळी असेल. प्रत्येक कीवर्डला वेगवेगळी असेल रँकिंग. बरोबर आहे ना? म्हणजे आपण कमांड दिल्यानंतर काहीतरी गोष्टी इथे होतात. मग त्याची तुम्हाला रँकिंग काढायची तर ह्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळे टूल पण यूज करावे लागतात. तर हे टूल कसे यूज करायचे? तर डिजिटल मार्केटिंग इज ऑल अबाउट द कॉम्बिनेशन ऑफ थेरॉटिकल, प्रॅक्टिकल आणि टूल नॉलेज. तर टूल नॉलेज पण तुम्हाला असणं गरजेचं आहे. तर त्याच्यातला पहिला जो टूल सगळ्यात जास्त यूज केला जातो डिजिटल मार्केटिंगमध्ये, तर त्याचं पहिलं ना म्हणजे तुम्ही Google ॲड करा किंवा SEO करा. तर सगळ्यात इम्पॉर्टंट टूल जो म्हणजे ते कीवर्ड प्लॅनर टूल. म्हणजे जो कीवर्ड रिसर्च टूल. तर कीवर्ड रिसर्च म्हणजे जसं की आता तुम्ही काय करायचं आहे, चहा गोड झालाय का? हे चेक करण्याचे 2 प्रकार आहेत. कसा? एक तर हातावर घेऊन टेक्स्ट करणार किंवा कपात घेऊन टेक्स्ट करणार किंवा वासावरून पण समजेल काही लोकांना. बरोबर आहे. चहाला खाली घ्यायचंय. काही लोक हाताने घेतील पण त्यांना पोळेल. पण घेऊ शकतो हाताने. काही लोक पक्कड यूज करतील. दोन तसंच आहे की तुम्हाला कीवर्ड रिसर्च करायचे तर कीवर्ड रिसर्च तुम्ही वेगवेगळ्या टूलनी करू शकतात. काही लोक चटणी टाकून कालवण करतात. बस भाजी बनवतात. काही लोक मसाला टाकून बनवतात. भाजीच बनणार आहे. मग तसंच आहे की कीवर्ड रिसर्च करायचे आपल्याकडे 2 प्रकार आहेत किंवा अनलिमिटेड पण असू शकतात. बरोबर आहे. तर पहिला म्हणजे कीवर्ड प्लॅनर टूल. दुसरा म्हणजे कीवर्ड रिसर्च. कीवर्ड रिसर्चच करतोय पण कशातून? Uber सजेस्ट.
तिसरा एसईएमरज, नंतर अजून पण आहे एचरेल. तर हे भरपूर सारे असे टूल आहेत. तर सगळ्यांचा यूज करून आपण कीवर्ड रिसर्च करू. तर पहिला टूल आपण सगळ्यात सिंपल आणि स्वीट म्हणजे उबर सजेस्ट. उबर सजेस्टचा फाउंडर आहे नील पटेल. नील पटेल इज द एस-सी-ओ एक्सपर्ट. त्यांनी स्वतः हा टूल यूज केलेला आहे. पण हा पेड टूल आहे. दिवसाचे 6 वेळेस तुम्ही काय करू शकता, फ्री ऑफ कॉस्ट यूज करू शकता. तर हा टूल खूप सिंपल आहे यूज करण्यासाठी. तुम्ही साइन इन केलं नाही तरी पण चालू शकतो. तर आता हा टूलचा युजर इंटरफेस असा दिसतो. ह्याच्यावरती जाऊन आपल्याला कीवर्ड सर्च करायचा आहे. म्हणजे कीवर्ड रिसर्चची डेफिनेशन पण तुम्हाला येणं गरजेचं असतं. व्हॉट इज कीवर्ड रिसर्च? Keyword research is a selection of proper keywords. It depends on 3 पॅरामीटर. पहिला पॅरामीटर म्हणजे काय? एखादा माणूस चांगला आहे का खराब आहे हे ओळखण्याचे काय प्रकार आहेत. तो दिसायला कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, ह्या गोष्टी आपण पाहतो. तसं कोणता कीवर्ड चांगला आहे, जसं की मी जर काही लोक सर्च करतात डिजिटल मार्केटिंग, काही लोक सर्च करतात डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, काही लोक सर्च करतात डिजिटल मार्केटिंग अकॅडमी, काही लोक सर्च करतात बेस्ट डिजिटल मार्केटिंग, काही लोक सर्च करतात फ्री डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. बरोबर आहे. प्रत्येकाचा ॲटिट्यूड वेगळा आहे, प्रत्येकाचं काम वेगळं आहे, प्रत्येकाचं लोकांचा विचार करण्याचं पद्धत वेगळी आहे. तसं लोक पण सर्च वेगळं करतात. मग मला जर माझी वेबसाईट रँकिंग करायची तर कोणत्या कीवर्डसाठी रँकिंग केली पाहिजे, तर हे पाहणं खूप गरजेचं आहे. मला आता ब्लॉग लिहायचा आहे. कोणता ब्लॉग लिहायचा आहे? कशासाठी ब्लॉग लिहायचा आहे? डिजिटल मार्केटिंगसाठी ब्लॉग लिहू का टिप्स फॉर डिजिटल मार्केटिंगसाठी लिहू? माझी जी वेबसाईट आहे ती कशासाठी रँकिंग करू? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणेसाठी रँकिंग करू का डिजिटल मार्केटिंग अकॅडमीसाठी रँकिंग करू? तर ते आपण पाहू. जर आता एखाद्याने जर कीवर्ड रिसर्च न करता डिजिटल मार्केटिंग अकॅडमी आणि डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूटला रँकिंग केली, तर त्याला जास्त लोक सर्चच करत नाही त्या कीवर्डला. जर एकच माणूस जर सर्च करत असेल तर त्याच्या वेबसाईटवरती एकच ट्रॅफिक येईल. आणि आपण हे एस-सी-ओ कशासाठी करतो मेनली, तर आपल्या वेबसाईटवरती ट्रॅफिक आणण्यासाठी करतो. बरोबर आहे. तर वेबसाईटवरती जर ट्रॅफिक जर आणायचं असेल तर ज्या कीवर्डला सर्चेस जास्त आहे तर तो कीवर्ड. मग आपण आता डिजिटल मार्केटिंगबद्दल सर्च करू. तर मी इथून सर्च केलं. ठीक आहे. तर आता ह्यांनी पण आपल्याला काय मागितलं, लॉग इन करण्यासाठी आपल्याला त्यांनी प्रोत्साहित केले. साइन इन करायचा. लॉग इन विथ गुगल. आता काय करायचं आहे आपल्याला, कीवर्ड रिसर्च करायचं आहे. मग इथं कीवर्ड रिसर्च दिसतंय तुम्हाला. हा इंटरफेस आहे किंवा हा डॅशबोर्ड आहे कशाचा, उबर सजेस्टचा. कीवर्ड रिसर्चमध्ये क्लिक करायचं आहे, कीवर्ड रिव्ह्यू ओव्हरव्ह्यूमध्ये जायचं आहे आणि आता आपल्याला सर्च करायचा आहे कीवर्ड. तर मग कोणता कीवर्ड सर्च करणार आपण, डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट. हां, आणि इथं काय केलं, सर्च केलं. तर डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूटला फक्त 5,400 लोक सर्च करतात. तर हा सर्च व्हॅल्यूम म्हणजे मंथली सर्चेस असतात. आणि एस-सी-ओ डिफिकल्टी आणि पेड डिफिकल्टी, कॉस्ट पर क्लिक. तर आता तुम्हाला डेफिनेशन सांगितली होती. व्हॉट इज कीवर्ड रिसर्च? कीवर्ड रिसर्च इज अ सिलेक्शन ऑफ प्रॉपर कीवर्ड्स. इट डिपेंड्स ऑन 3 पॅरामीटर. पॅरामीटर म्हणजे काय, मंथली सर्चेस, नंतर काय, मंथली सर्च, वीकली नाही, मंथली सर्च. सगळ्यात मंथली जर तुम्हाला सर्चेस भेटले तर डेली सर्चेस तुम्ही डिवायडेड बाय 30 करून काढू शकता. आणि डिफिकल्टी, डिफिकल्टी म्हणजे काय, मी पिंपरीला राहतो. मी जर संध्याकाळी 10 वाजता निघलो तर 11 वाजता पोहोचतो. आणि मी जर सकाळी मी म्हणजे कसं आहे, आणि जर 8ला निघलो तरी पण 11लाच पोहोचतो. का का पोहोचतो? ट्रॅफिक. 8 ते 11, 8 ते 10 पर्यंत भरपूर ट्रॅफिक असतं. 10 वाजता रस्ता मोकळाच असतो. 8 वाजता निघलं तर 9च्या स्पीडने जावं लागतं.
आणि 10 वाजता निघालो तर 90च्या स्पीडने जातो. मग त्याच्यामुळे लवकर जातो मी. पण तेच आहे की डिफिकल्टी किती आहे. MPSC करायची म्हटलं तर 2-3 वर्ष लागतात. UPSC करायची म्हटलं तर 7 वर्ष लागतात. बरोबर आहे ना? तर डिफिकल्टी किती आहे त्याच्यावरती पण खूप साऱ्या गोष्टी डिपेंडंट असतात. तर इथं SEO डिफिकल्टी दिसते तुम्हाला. मग कीवर्ड रिसर्चची डेफिनेशन म्हणजे काय? सिलेक्शन ऑफ प्रॉपर कीवर्ड्स इट डिपेंड्स ऑन 3 पॅरामीटर. तर मंथली सर्चेस, दुसरं म्हणजे डिफिकल्टी आणि तिसरी म्हणजे टॉप पेज विड्थ. पण हे टॉप पेज विड्थ कधी लागेल आपल्याला? ज्यावेळेस आपल्याला पेड ॲड रन करायचे आहेत त्यावेळेस. टॉप पेज बीड म्हणजे जर ज्यावेळेस तुम्ही पेड ॲड रन करता त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, किती रुपयाला एक क्लिक भेटणार आहे. CPC म्हणजे काय? कॉस्ट पर क्लिक. किती रुपयाला एक आपल्याला काय भेटेल? क्लिक भेटेल. म्हणजे जसं की आपण Googleवरती सर्च केलं BHK फ्लॅट्स इन पुणे किंवा डिजिटल मार्केटिंग रिलेटेड सर्च केले. आपण काय सर्च केले? डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट. काय सर्च केले? डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट. कोण आलं नवीन आता? सर्च केलं आपण डिजिटल मार्केटिंग. आता सपोज हे तर स्टॉक मार्केट केले पण आपण दुसऱ्या ह्याच्यावरती होतो. हे तर गुगलवरती आपण सर्च केलं डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट. मग इंटर तर आपण केलं डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट. तर ह्याच्यावरती क्लिक केले तर आपल्याला पैसे लागतील का? जयश्री, नाही लागणार. का नाही लागणार? कारण हा SEO आहे. काय? सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आहे. पण इथं जर स्पॉन्सर लिहिलेलं असतं आणि त्याच्यावरती क्लिक केलं तर किती रुपये लागले असते आपल्याला? आपल्याला दिसेल आता थोड्या वेळाने. स्पॉन्सर ॲड दिसेल. कुठेतरी दिसेलच. लिहिलंय का स्पॉन्सर कुठे? इथं जर हे स्पॉन्सर असतं आणि ह्याच्यावरती जर क्लिक केले असते तर आपल्याला किती पैसे लागले असते? ₹102. म्हणजे ₹103. मग त्या अकाउंटमधून ₹103 डिडक्ट झाले असते. मग आता आपण बघितलंय आणि आता तुम्हाला एक क्वेशन विचारला जातं की SEO करण्यासाठी ह्या कीवर्डला जर रँकिंग करायचं असेल तर किती वेळ लागेल? कमीत कमी 3 to 6 मंथ लागतो. समजलं? हे कीवर्ड रिसर्च पाहतोय. खाली जर गेलो तर आपल्याला बाकीचे पण कीवर्ड येतात. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस Google 27,000 लोक सर्च करतात. मग हा कीवर्ड घ्यायचं गरजेचं आहे का? नाही. कारण Googleचा आहे तो कोर्स. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस फ्रॉम Google नाही. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन्स्टिट्यूट दिल्ली 14,000 लोक सर्च करतात. नंतर डिजिटल मार्केटिंग कोर्सेस प्राइस 12,100 लोक. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस हैदराबाद किती लोक सर्च. मग आपल्याला जे सगळ्यात जास्त लोक सर्च करतात ना ते घ्यायचंय. ते घेण्यासाठी आपल्याला प्रॉपर कीवर्ड घ्यायचे. आता डिजिटल मार्केटिंग कोर्सेस आपण सर्च करू. ह्याला किती? तर 5,000. आता जर जयश्रीने काय केलं असतं, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस घेतलं च्या ऐवजी इन्स्टिट्यूट घेतलं तर 5,400. मग डेली किती लोक आले असते तिच्या वेबसाईटवरती? 5,400 ला डिव्हाइड केलं असतं 3 नी तर किती ॲन्सर आला असता? 27 ॲन्सर. म्हणजे 27 लोकं डेली तिच्या वेबसाईटवरती व्हिजिट केले असते. मग 27 लोकं डेली व्हिजिट केले असते तर त्याच्यात लीड तिला किती आल्या असत्या? 9 ते 10च लीड आल्या असत्या. बरोबर आहे? मग आपल्याला जास्तीत जास्त लीड म्हणजेच कॉन्टॅक्ट नंबर आणायचे आहेत. मग डिजिटल मार्केटिंग कोर्सेसला किती लोकं सर्च करतात? एंटर केलं तर डिजिटल मार्केटिंग कोर्सेस आपल्याला रँकिंग करणं गरजेचं आहे. तर काय करणं आहे? इथं स्पेस झालेलं आहे. हं. 1,35,000. मग जर तुम्ही अशी छोटीशी जर चुकी केली असती, काय चुकी केली असती? डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट घेतलं असतं, तर तुमच्या वेबसाईटवरती दिवसाचे फक्त 27 लोकं येण्याची प्रोबॅबिलिटी होती. पण आज तुम्ही डिजिटल मार्केटिंग कोर्सेसला जर रँकिंग केलं, तर तुमच्या वेबसाईटवरती किती लोकं येतील? 1,35,000 महिन्याला येतील आणि ते जर डिव्हाईड केलं 1,35,000 डिवाइडेड बाय 30 नी जर केलं, तर तुमच्या वेबसाईटमध्ये 33,000
किती येतात? 3,333 का 4,500? नियर अबाउट 4,000 येतील. 4,500 डेली लोक येतील. किती? 4,500 डेली. मग 27 जास्त का 4,500 जास्त? 4,500. मग तुम्हाला ब्लॉग लिहायचा आहे किंवा तुम्हाला वेबसाईटमध्ये कीवर्ड टाकायचे आहेत किंवा तुम्हाला टायटल लिहायचं आहे किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहायचं आहे, तर तुम्हाला हे जे कीवर्ड असतात हे तुम्हाला कुठे इम्प्लिमेंट करायचे आहेत आणि कशा रिलेटेड, कशासाठी तुम्हाला रँकिंग करायचं हे समजलं आता? ह्याच्यापेक्षा जास्त असा एखादा कीवर्ड आहे का? तो ह्याच्यापेक्षा जास्त पण सर्च करू शकतात. मग हे सगळे 10 ते 8 कीवर्ड सिलेक्ट करायचे आणि हे कीवर्ड तुम्हाला तुमच्या कंटेंटमध्ये टाकायचे आणि वेबसाईट कधी रँकिंग होते तुम्हाला शिकवलंय मी. मी जसं बोललो की जयश्री, तर कोणाचं अटेन्शन जाईल? किंवा मी रेणुका बोललो तर येस कोण बोलणार आहे? रेणुका. निकम बोललो तर निकम येस बोलणार आहे. तसंच आहे की आपल्या वेबसाईटला किंवा ब्लॉगला आता मी जर NMD सर्च केलं गुगलवरती तर एक नंबरला कोण येणार आहे? NMDच येणार आहे. का? कारण कशाचं नाव आहे ते? कशाचं नाव आहे? ब्रँडचं नाव आहे. मी जर NMD प्रायव्हेट लिमिटेड सर्च केलं तर कॉम्पिटिशनच नाही, कारण ते एकुलतं एकच आहे, त्याच्यामुळे NMDच येणार आहे. म्हणजे एक मॅरेथॉन आहे. SEO इज द लॉंग मॅरेथॉन. मग SEO मध्ये तुम्हाला थंडी वाजते? मग बंद करा. काय बोलले? तर हे लॉंग मॅरेथॉन आहे. बंद, हा ते डायरेक्ट बंदच करा त्याच्या साईडचं बटन. ते फॅनचं बंद झालं, ACचं त्याच्या खाली. हा, मग हे सांगायचं होतं आपल्याला की SEO लॉंग मॅरेथॉन आहे. म्हणजे जर सपोज स्पर्धेमध्ये तुम्ही एकटाच जर आला तर एक नंबर कोणाचा येईल? तुमचा एकट्याचाच येईल. तुम्ही 1 तासाने जरी तिथं रीच झालात तरी पण तुमचंच आहे. 2 तासाने जरी गेलात तरी तुमचंच आहे आणि 10 सेकंद तरी तुमचंच आहे. पण स्पर्धेमध्ये लाखो लोक आहेत तर प्रोबॅबिलिटी तुमची लाख आहे एक नंबर येण्याची. तसंच आहे की तुमच्या वेबसाईटला जर काही कॉम्पिटिटर असतील तरच तुमची वेबसाईट चांगले, म्हणजे जर कीवर्डला, ज्या कीवर्डला सगळ्यात जास्त लोक सर्च करतात तिथे सगळीच लोक काय करतील? रँकिंग करण्यासाठी पाहतील. मग आता पुण्यामध्ये 5,000 लोक येतात, 5,000 डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट येतं. मग 5,000 लोक सगळे SEO करत असतील. मग 5,000 लोकांमध्ये 1 नंबर कोणाला द्यायचा? 2 नंबर कोणाला द्यायचा? 3 नंबर कोणाला द्यायचा? हा मोठा क्वेश्चन आहे. आहे का नाही? मग जर हा क्वेश्चन असेल तर गुगलने रूल्स अँड रेग्युलेशन ठेवलेले आहेत. बरोबर आहे. मग गुगलने असे रूल्स अँड रेग्युलेशन ठेवले तर पहिला रूल्स त्याने बनवलाय की ज्या वेबसाईटला रँकिंग करायचंय त्या वेबसाईटमध्ये टायटल असणं गरजेचं आहे. पहिले तर नाव असणं गरजेचं आहे. वेबसाईटचं नाव ठेवणं, बरोबर आहे. मुलगा जन्मला त्याचं नाव ठेवलं जातं. मग नाव किती मोठं ठेवलं जातं? छोटंसं ठेवलं जातं. का मोठं नाव आहे कोणाचं? अंतानी वॅलिवेरा सालाधार असं नाव नाही कोणाचं. छोटंसं नाव ठेवलं जातं. नवनाथ, सचिन, राहुल, द्रविड, लक्षात राहण्यासाठी. तर सेम टू सेम आपल्याला काय करायचंय? आपल्या वेबसाईटचं नाव NMD प्रायव्हेट लिमिटेड ठेवलंय. छोटंसं नाव आहे. सिम्पल लाईक ॲज अ डिम्पल. का फक्त डिम्पल आहे? तर सिम्पलच नाव आहे. पण NMD नावाला, आता जर एखाद्याला डिजिटल मार्केटिंगचा कोर्स करायचा आहे, तो काय सर्च करतो गुगलवरती? तो गुगलवरती सर्च करतो डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस नियर बाय मी, फ्री डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, बेस्ट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, 100% प्लेसमेंट गॅरंटी कोर्स, असेच लोक सर्च करतील. मग NMD ज्या लोकांना माहिती ते ऑलरेडी सर्च करणार. हे ब्रँडचं नाव आहे. मग आपल्याला नावचं तरी NMD दिलेलं आहे वेबसाईटला, पण आपल्याला रँकिंग कशासाठी करायचं आहे? डिजिटल मार्केटिंग कोर्स. त्याच्यामुळं आपल्याला युजर नेम देणं खूप गरजेचं असतं. त्याला URL बोलतात. बरोबर आहे? काय करतात? URL बोलतात. तर तो युजर फ्रेंडली URL असणं गरजेचं आहे. पहिला रूल गुगलने काय बनवला? युजर फ्रेंडली URL असणं गरजेचं आहे. बरोबर आहे.
तुम्हाला काय करायचंय, पाय कसा दिसतोय तुमचा हे चेक करायचंय आणि तुम्ही आरशात तोंडच बघतात तर पाय दिसेल का? नाही दिसणार. युजर फ्रेंडली URL तुम्हाला करावं लागेल. दुसरं काय करावं लागेल, त्याच्यामध्ये एक हेडलाईन द्यावं लागेल. काय करावं लागेल? आपण आता गुगलवरती सर्च केलं फोटोग्राफी कोर्सेस इन पुणे, आपल्याला खूप साऱ्या वेबसाईट दिसल्या. वेबसाईट दिसली खाली, ही काय आहे, द लेन्स इंडियाची वेबसाईट दिसली. ह्याच्यामध्ये हे जे आहे हेडलाईन आहे किंवा टायटल आहे, बेस्ट फोटोग्राफी कोर्सेस अँड आर्ट वर्कशॉप इन पुणे, हे हेडलाईन झाले. आणि ह्याच्या खाली काय असतं, मेटा डिस्क्रिप्शन. ह्याला काय बोलतात, मेटा डिस्क्रिप्शन. ह्या प्रिव्ह्यूमध्ये दोनच गोष्टी दिसतात, एक तर URL दिसला का URL, ऑन पेज SEO मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, तर त्याचं पहिला आन्सर म्हणजे तुमचा URL येतो, युजर फ्रेंडली URL, बरोबर आहे. दुसरं काय गोष्टी येतं, हा युजर फ्रेंडली URL आहे. दुसरं काय येतं, तर हे येतं हेडलाईन आणि टायटल येतं. तर टायटल हे हृदयात असतं, हे जे असतं ते हेडलाईन असतं आणि टायटल हे वेबसाईट ओपन केल्यानंतर वेबसाईटच्या आतमध्ये असतं आणि मेटा डिस्क्रिप्शन पण दिसतं, हे मेटा डिस्क्रिप्शन असतं. एखाद्याचं घराचं नाव असेल, एखाद्याच्या मूव्हीचं नाव असेल, तर ते मूव्हीचं किंवा घराचं नाव मोठं नसतं, तर ते 30 to 50 कॅरेक्टरमध्येच असतं. जर मोठं नाव जर आपण ठेवलं तर आपल्या मोबाईलच्या स्क्रीनमध्ये पण नाही दिसणार, लॅपटॉपच्या स्क्रीनमध्ये पण नाही ठेवणार. लता कुंज, पुष्पकुंज अशीच नावं असतात घराची. मूव्हीचं नाव बघितलं तर 30 कॅरेक्टर नसतं, हॉटेलचं नाव बसलं छोटं. तर त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं असतं, हे रूल्स अँड रेग्युलेशन ठेवलेत. गुगलने डिसाईड केलं की जर आपण आपली वेबसाईट रँकिंग करायची असेल तर तुमचं जे हे जे असतं हेडलाईन, ते 30 to 50 कॅरेक्टरच्या आतमध्येच असले पाहिजे. ही वेबसाईट का रँकिंग झाली, 30 to 50 कॅरेक्टरमध्ये त्यांनी नाव लिहिले, बरोबर आहे. पहिल्या क्रायटेरिया फॉलो केला. आणि हे जे मेटा डिस्क्रिप्शन जे आहे, तर ते 157 to 168 कॅरेक्टर, आधी 180 पर्यंत होतं, त्यामुळे ही वेबसाईट कदाचित रँकिंग झाली असेल. पण आता इथं बघा, त्यांनी 157 पेक्षा जास्त टाकलंय, 168 पेक्षा जास्त टाकलंय, म्हणून इथं खाली डॉट 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 दिसायला लागले. म्हणून आता मी तुम्हाला सांगितलं होतं की आपलं जे टायटल जे असतं हेडलाईनचं, ते 50 कॅरेक्टर पर्यंतच असतं, पण ह्यांनी इथं 50 पेक्षा जास्त झालं, इथं मोठं आहे म्हणून हे डॉट 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 दिसायला लागतात. सगळ्यांना समजलं? तर काय लिमिटेशन दिली, 30 to 50 कॅरेक्टरचं तुम्हाला हेडलाईन पाहिजे. काय पाहिजे, 30 to 50 लाईनचं हेडलाईन पाहिजे. मेटा डिस्क्रिप्शन किती पाहिजे, मेटा डिस्क्रिप्शन हे किती लेंथचं असतं, तर मेटा डिस्क्रिप्शन हे लेंथचं असतं 157 to 168 कॅरेक्टर. वन 157 to 168 कॅरेक्टर. समजलं सगळ्यांना? आता गुगलला मी सांगितलं होतं, गुगलला 2 लँग्वेज करतात, कन्नडा आणि मराठी. अजून कोणती समजते का? इंग्लिश पण समजते, मराठी पण समजते, तर नाहीये. गुगलला फक्त 2च लँग्वेज समजतात. एक लँग्वेज म्हणजे HTML आणि पिक्सेल. मग आपल्याला 2 गोष्टींची काळजी घ्यायची. ह्या जगामध्ये 2 टाईपचे लोक असतात, एक म्हणजे व्हेज आणि दुसरा म्हणजे नॉन व्हेज. मी जर तुम्हाला माझ्या लग्नाला बोलवलं, येता का? मी जर तुम्हाला माझ्या लग्नाला बोलवलं तर येता का? येत. मग माझ्या लग्नामध्ये मी व्हेज बनवायचं का नॉन व्हेज बनवायचं? मी जर सगळं नॉन व्हेज बनवलं, पण श्रेया तर नॉन व्हेज आहे फक्त, बरोबर आहे, मग ती नाराज होईल. सरांनी लग्नाला बोलवलं पण मला काय जेवण नाही भेटलं, नाराज होशील का नाही? मग तसंच आहे गुगलचं पण. गुगलकडे 2 लोक येतात, एक म्हणजे काय, 2 स्क्रॉलर येतं गुगलचे लोक म्हणजे स्क्रावलर. स्क्रावलरला दुसरं नाव आपण काय सांगितलं होतं, बोट. बोट पण बोलू शकतो, स्पायडर पण बोलतात त्याला काही लोक. तर 2 असतात, तर ते एक असतो HTMLचा आणि दुसरा असतो पिक्सेलचा. मग तुमच्या वेबसाईटवरती कोणता स्क्रॉलर येणार आहे ना, हे तुमच्या हातात नाही. जर सपोज मी तुमच्या शेजारच्याला तुम्ही पत्रिका दिली किंवा तुमच्या नातेवाईकांना पत्रिका दिली,
तर सगळेच येतात का? एखादाच माणूस येतो त्यांच्या घरातला. मग तो कोण येणार आहे हे तुम्हाला माहिती असतं का? मग त्यांच्या मनाने त्यांना सवड आहे ते लावतात. बरोबर आहे? तर मग तसंच आहे की तुमच्या वेबसाईटवरती कोणता स्क्रॉलर येणार आहे हे तुम्हाला माहित नाही आणि त्यांना माहित नाही. मग तुम्ही तर सगळी नॉन-व्हेजची सोय केली. मग व्हेजवाला माणूस आल्यानंतर तो नाराज होईल. त्याच्यासाठी तुम्हाला दोन्हींची पण सोय करून ठेवावं लागते. तर तसंच आपल्याला काय करायचंय, आपल्या वेबसाईटवरती स्क्रॉलर येणार आहे हे निश्चित आहे. तर मग त्याच्यामध्ये आपल्याला अशी सोय करून ठेवायची की पिक्सेलवाला जरी स्क्रॉलर आला तरी पण त्याला प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे आणि HTML वाला जरी आला तरी काही प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे. तर मग त्याच्यासाठी आपण आता जाऊ आपल्या प्रॅक्टिकल वेबसाईटवरती, म्हणजे तुम्हाला जरा बऱ्यापैकी समजेल. आपण इथं गुगलवरती गेलो, NMD प्रायव्हेट लिमिटेडची वेबसाईट ओपन केली. NMD प्रायव्हेट लिमिटेडची वेबसाईट जर आपण ओपन केली तर वेबसाईटचं स्क्रॉलर इथं येणार आणि हा असं स्क्रॉल करणार. आता इथं ही इमेज आहे, कोणतरी काहीतरी बोलतोय तर ते आपण म्यूट केलं तरी चालेल. ठीक आहे. तर होतं असं कधी कधी. तर इथे बघा आपण काय करतोय, हे काय आहे, इमेज आहे. ही इमेज आहे पण मला दिसते, पण गुगलचा स्क्रॉलर इथं पिक्सलचा जर इमेज आला तर त्याला समजेल की ही डिजिटल मार्केटिंगची इमेज आहे, ही इमेज ऍपची आहे, ही पिक्सलला समजेल. बरोबर आहे? हे जे काय लिहिले वेलकम टू NMD प्रायव्हेट लिमिटेड, हे पिक्सलच्या स्क्रॉलरला नाही समजणार. हे कोणाला समजेल? HTML च्या स्क्रॉलरला समजेल. काय समजेल? हायपर टेक्स्ट हे नाव आहे. आता पिक्सलचं जर स्क्रॉलर आला ना तो ह्याला इमेज मध्ये कन्वर्ट करतो. मग ह्याची पिक्सल किती आहे हे चेक करतो. तर ते पिक्सल तुमची बरोबर आहे का चुकीची एवढी चेक करून तो पुढे जातो. तर मग आपल्याला आता चेक करायचंय, टायटल आणि डिस्क्रिप्शन आपल्याला लिहायला शिकतोय. आपण काय करतोय, टायटल आणि डिस्क्रिप्शन लिहायला शिकतोय. तर टायटल आणि डिस्क्रिप्शन आता जसं बोललो त्याच्यासाठी वेगवेगळे टूल यूज केले जातात. पहिला जो टूल असतो त्याला बोलायचं कॅरेक्टर काउंटिंग का ऑनलाईन कॅरेक्टर काउंटिंग. कॅरेक्टर काउंटिंग का कॅरेक्टर काउंटिंग काय पण बोला, कॅरेक्टर काउंटिंग. तर कॅरेक्टर काउंटिंग तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन कॅरेक्टर काउंटिंग. ह्याच्यामुळे काय होईल तुम्हाला, मी तर सांगितले 30 to 50 पिक्सेल तुम्हाला काय लिहायचंय, टायटल लिहायचंय. मग आता आपल्याला टायटल द्यायचंय. तर टायटल इथे दिलं मी. आपल्या वेबसाईटला आपल्याला एक ब्लॉग बनवायचा आहे कशासाठी, डिजिटल मार्केटिंग कोर्सेससाठी. तर मग मी पहिलं टायटल देईल डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट लिहू का कोर्सेस लिहू? का लिहू कोर्सेस? कारण आपल्याला काय करायचंय, ज्याला सगळ्यात जास्त लोक कीवर्ड रिसर्च आधी करायचंय आणि त्याच्यामध्ये आपल्याला टोटल 3 कीवर्ड काढायचे आहेत. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, टॅट्रा. टॅट्रा म्हणजे 4 नंबरचा. सगळ्यात जास्त लोक कशाला सर्च करतात, तो कीवर्ड तुम्हाला कुठे टाकायचा आहे, टायटल मध्ये किंवा हेडलाईन मध्ये. आणि 2 नंबरला जो सर्च केलाय तो मेटा डिस्क्रिप्शन मध्ये. 3 नंबरला तो केलेला आहे तो कंटेंट मध्ये. तर 3 कीवर्ड. मग आता सगळ्यात जास्त लोक कशाला सर्च करतात, डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूटला, क्लासेसला का अकॅडमीला का कोर्सेसला, तर कोर्सेसला 1,00,000%. मग मी इथं तो टाकणार डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. सर हा बोला. मला स्क्रीन हा बोला ना, आवाज येत. मला दिसत नाही का बाकीच्यांना पण दिसत नाही? जया, कौस्तुभ, तिथेच तुम्हाला दिसते का दिसतंय स्क्रीन? सर, दिसतंय. ठीक आहे. तर तुम्ही एकदा बघा स्क्रीन दिसते का तुम्हाला? ओके ओके आता दिसते. बाकीच्या सगळ्या लोकांना होतं कधी कधी होतं का तुमच्या जीवनात झालंय का असं कधी? काय प्रॉब्लेम नाही, छोटे छोटे देशों में बड़े बड़ी चीजें होती रहती है. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे. कशाला रँकिंग आलं पुणेला, आणि एखाद्याला वाटलं मला इथं बेस्ट पण टाकायचं, टाका, काय प्रॉब्लेम नाही. बेस्ट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे. पण सरांनी सांगितले की कॅरेक्टर पण मॅच झाले पाहिजे. तर मग इथं 30 to 50 कॅरेक्टर मध्ये आहे का? आहे. झालं तुमचं टायटल, हेडलाईन झालं तुमचं.
आता आपल्याला मेटा डिस्क्रिप्शन टाकायचंय. काय टाकायचंय? पण आता तुम्हाला सांगितलं होतं की ह्याची पिक्सेल नाही माहिती आहे आपल्याला, पिक्सेल पण मेजर करायची ह्याची. तर मग पिक्सेल मेजर करण्यासाठी पिक्सेल कशी मेजर करायची? इमेज टाकून काय करून? इमेज तर पिक्सेल मध्ये, पण आता हे जे इमेज बनवून आपण चेक करायचे का? तर हे कसं चेक करायचं? तर त्याच्यासाठी वेगवेगळे टूल येतात. तर त्याचं नाव आहे टू द वेब. काय नाव आहे? टू द वेब. क्लिक केलं. ह्याला ओपन करायचं आणि ह्याला ओपन केल्यानंतर इथं तुमचा तो टूल ओपन होईल. आपल्याला टायटल लिहायचंय का मेटा डिस्क्रिप्शन लिहायचंय? आय एम नॉट रोबोट. आहे का तुम्ही रोबोट? तुम्ही असेल तर तिथं काय नका करू, नसेल तर त्याच्यावरती क्लिक करा. हे काय पेज टायटल. मग इथं तुम्ही ते कॉपी केलेले ते इथं लिहा. ह्याच्यामध्ये तुम्हाला कॅरेक्टर लिहिलेला दिसतील का? कॅरेक्टर का कॅरेक्टर? कॅरेट कॅरेक्टर. तर मग इथं तुम्हाला लिहिलेलं दिसेल का? मग हे चुकीचं. आता हे तर तुम्हाला लेंथच माहित नाही, मग चुकीचं आणि बरोबर. तुम्हाला जर पिक्सेलची किती असली, पिक्सेल किती असणं बरोबर आहे, तर ते आधी लक्षात घ्या की टायटल लेंथ असती 30 to 50 आणि त्याची पिक्सेल किती असायला पाहिजे, तर तुमची पिक्सेल जी असती ते 270 ते 440 पर्यंत असणं गरजेचं आहे. किती? 250 ते 440. 250 से लेके या 270 से लेके 450 पिक्सल तक आपका क्या होना चाहिए? पिक्सल होना जरूरी है. किसके लिए? टाइटल के लिए. समजलं तुम्हाला? श्रेया, जया, रेणुका, सगळ्यांना कौस्तुभ तुम्हाला समजतंय का? ठीक आहे. इथं बघा, बेस्ट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे. आता काही लोकांना वाटत ते मला की अजून वाढवायची ह्याची पिक्सेल किंवा ह्याची पिक्सेल अजून वाढवायची. तर कशी वाढवणार तुम्ही पिक्सेल? मला कॅरेक्टर लिमिट, कॅरेक्टर तर आपले तिकडे तर 38 कॅरेक्टर झाले, मला ते वाढवायचे नाहीत कॅरेक्टर. मला काय करायचंय, हे कॅरेक्टर पण वाढवायचे नाहीत, सेम कॅरेक्टर यूज करून मला त्याची पिक्सल जास्त करायचे. तर करू शकतो का? तर येस, वी कॅन डू इट. पण ते कसं करावं लागेल? तुम्ही प्रत्येक लेटर जर कॅपिटल मध्ये लिहिलं ना, तर त्याची पिक्सेल वाढेल. इथे टाकलं बेस्ट, वाढली. इथे टाकलं डी, डी कॅपिटल केला, वाढली पिक्सेल. एम जर कॅपिटल केलं तर अजून पिक्सेल वाढेल. वाढतंय का? कितीने वाढतंय? ऑटोमॅटिकली वाढतंय. आणि सगळंच कॅपिटल केलं तर तुम्हाला वाढवायची तर असं वाढवा. आणि मग त्याच्यामुळेच मी म्हटलं जातं की टायटल आणि डिस्क्रिप्शन तुम्ही शॉर्ट लेटरमध्ये कॅपिटलमध्ये नाही लिहायचं. पिक्सेल जेवढी कमी असेल तेवढं चांगलं आहे. पतंग उडवतात तुम्ही? संक्रांतीला उडवतात का नागपंचमीला उडवतात? आमच्या तिकडं ह्याला उडवतात, नागपंचमी. शक्य आहे. कुठं कधी उडवतात हे मेन टॉपिक नाही आपला. मेन टॉपिक हा आहे की कोणती पतंग उंच उडते. तुम्ही पोतं लावून पतंग बनवली का कधी? पोतं लावलं झाड मोठं आणि ते उडवायचा प्रयत्न केला तर उडन का हवेत? नाही उडणार. का नाही उडणार? कारण तुम्हाला माहिती आहे निसर्गाचा नियम आहे. काय नियम आहे? हलकी गोष्ट जास्त उडते. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे पिक्सेल पण जास्त कशाला तुम्ही जड करताय? पिक्सेल जेवढी कमी करता येईल, तुम्हाला लिमिट सांगितली 270, तर 270 ते
450च्या इन बिटवीनच तुमची पिक्सेल असणं गरजेचं आहे. पिक्सेल कशी मेजर करायची ह्याच्यासाठी मला एवढी स्टोरी सांगावं लागली. आता तुम्हाला काय करायचं, मेटा डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. मग आधी कशात लिहायचं, कॅरेक्टर काउंटिंगमध्ये. मग इथं लिहायचं NMD PVT is of rank digital institute with 100% आता एवढं झालंय. आपण काय सांगितलं होतं, मेटा डिस्क्रिप्शन किती पिक्सेल आणि किती वर्डचा असला पाहिजे, प्लेसमेंट गॅरंटी. स्टॉप द्या. लर्न फ्रॉम इंडस्ट्री एक्सपर्ट. झालं. एवढं टाकलं, तुम्हाला सांगितलं होतं 157 to 168 हे तुमची कशाची लिमिट असते. तुम्ही कमी लिहिले तरी चालतं, पण एवढी लिमिट. आता ह्याची पिक्सेल किती असली पाहिजे मेटा डिस्क्रिप्शनची, तर मेटा डिस्क्रिप्शनची 720 पासून 1080 पर्यंत. पण जर तुम्हाला लवकर जर वेबसाईट रँकिंग करायची असेल तर 900 ते 950 पर्यंत असणं गरजेचं आहे. तर मेटा डिस्क्रिप्शनची कुठं दिसतंय तुम्हाला, इथं टायटल दिसतंय मला, मेटा डिस्क्रिप्शन इथं दिसतंय. मेटा डिस्क्रिप्शनची लेंथ तुम्हाला 157 to 168 टाकली होती, तर इथं अजून कमी पडतंय. तिकडं अजून वाढू शकतो आपण. दिसते किती कॅरेक्टर, 148 आहेत. अजून किती वाढवायचे, अजून 20 वाढू शकतो, 168 पर्यंत लिहू शकतो. मग इथं आपण अजून काय करू, 7 झालं. हे त्याच्यामध्ये ऍड करू शकतो आपण. पिक्सेल पण वाढेल आणि हे पण वाढेल. तर अशा प्रकारे तुम्हाला चेक करायचं असतं. आता मी सांगितलं 1949च्या वरती गेलं तर म्हणजे तुमचं चुकलं, तर परत तुम्हाला काय करावं लागेल, एक तर हे त्याला फुल स्टॉप जरी कमी केला तरी तुमचं चालू शकतं, किंवा मग तुम्हाला काय गोष्टी त्याला कमी करावं. मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं. मग एवढंच ठेवा. तुम्हाला सांगितलं होतं 720 पासून कितीपर्यंत पाहिजे, 950 पर्यंत. पण तुम्हाला ट्राय करायचं की 920 पर्यंत जर टाकलं तर लवकर वेबसाईट रँकिंग होते. तर एवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. 1080 पिक्सेलचं आधी होतं, पण आता थोडे रूल्स अँड रेग्युलेशन चेंज झाले त्याच्यामुळे कमी झाले. आणि तुम्हाला आता जर फक्त डिस्क्रिप्शन पाहिजे तर डिस्क्रिप्शन हे फक्त 90 कॅरेक्टर पर्यंतचं असतं आणि त्याची 550 पिक्सेल त्याची असते, तर ते पण तसंच लिहू शकतो. ठीक आहे. आता कोणाचं काय डाऊट्स असेल तर विचारू शकतात ह्या गोष्टीमध्ये. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, कीवर्ड रिसर्च काय असतं, अजून कीवर्ड रिसर्च पाहिलं, आणि टायटल डिस्क्रिप्शन कसं द्यायचं, त्याची पिक्सेल किती असते, टायटलची लेंथ किती असते आणि ते कसं मेजर करायचं, ह्या गोष्टी पाहिल्या आपण का नाही पाहिल्या. तर आता हे उद्या प्रॅक्टिकलमध्ये इम्प्लिमेंट करू.
कोणाचे काही डाऊट्स असतील कौस्तुभ तर तुम्ही विचारू शकता. कुणाचे डाऊट्स नसतील तर आपण स्टॉप करू. ओके, थँक्यू सर. ठीक. उद्यापासून 7